नार पार काय आहे नार पार, हीच वेळ आहे हे समजून घेण्याची। सुरगाणा तालुक्यात उगम पावणाऱ्या नार पार, अंबिका, औरंगा, तानमान या पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्व वाहिनी वळवावे। महाराष्ट्राचे हक्काचे पाणी महाराष्ट्राला मिळाल्यास उत्तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल, म्हणजेच आपल्या हक्काचे पाणी आपल्याला मिळेल, म्हणजेच नार पार। तुम्हाला एक बातमी वाचून दाखवायला नाही तर एका अशा संघर्षाची गोष्ट सांगायला बसलो आहे ज्याचा परिणाम आपल्या पुढच्या पिढ्यांवर होणार आहे। तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्या मालेगावला पाणी का मिळत नाही, आणि जर आज पाणी मिळत असेल तर त्यामागे कोणाचे रक्त सांडले आहे? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यात काही अशी नावे आणि चेहरे समोर येणार आहेत जे कदाचित आज श्रेय लाटायला पुढे येत असतील, पण संघर्षाच्या वेळी ते कुठे होते हे तुम्हालाही माहीत असायला हवं। समाजश्री डॉक्टर प्रशांतदादा हिरे यांनी जेव्हा नारपारचा मुद्दा मांडला तेव्हा अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली। मला सांगा, जेव्हा एखादा माणूस शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढतो तेव्हा त्याला दगड मिळतात का फुले? दुर्दैवाने आपल्या इथे दगड मिळाले। तत्कालीन आमदार दादा भुसे यांनी शासनाला पत्र लिहून याला विरोध केला। त्यांच्यासोबत मंदाकिनी कदम, साहेबराव घोडे, कल्याणराव पाटील अशा अनेकांच्या सह्या होत्या। आता तुम्हीच सांगा, त्या दिवशी जर प्रशांतदादांनी हार मानली असती तर आज आपल्या शेतात पाणी असतं का? नाही ना। त्या काळात नारपार म्हणजे आरपार अशी टीका करून कसं त्यांना हिणवलं गेलं हे वाचतानाही अंगावर शहारे येतात। जीवा पांडू गावित यांनी तर थेट वाहनावर दगडफेक केली होती। हा इतिहास आहे मित्रांनो, आणि इतिहास कधीच पुसता येत नाही। आता विचार करा, आज जेव्हा हा प्रकल्प मार्गी लागतोय तेव्हा तेच लोक समोर येऊन फोटो काढतायत। मला कमेंट्समध्ये सांगा, तुम्हाला काय वाटतं? ज्यांनी तेव्हा विरोध केला त्यांनी आज श्रेय घेणे योग्य आहे का? मला तुमची मते वाचायची आहेत, त्यामुळे आत्ताच खाली कमेंट करा। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, या मातीत बाजरीचा एक दाणा पेरला तर ती हजारो दाणे देते। तसंच हा संघर्ष आहे। भाऊसाहेब हिरे, व्यंकटराव हिरे यांच्या परंपरेला प्रशांतदादांनी कसं जिवंत ठेवलं आणि वांजुळ पाणी संघर्ष समितीने कसं हे वादळ पेललं हे थक्क करणारं आहे। यात निखिलदादा पवार, के.एन. बाबा आहिरे, विश्वास तात्या देवरे आणि आमचे मित्रांनो, हा व्हिडिओ बनवताना मला अनेक जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या। आज तुम्हाला हे सगळं सांगताना मला अभिमान वाटतोय की मी या जनआंदोलनाचा एक भाग आहे। पण आता जबाबदारी तुमची आहे। या व्हिडिओला लाईक करा, कारण ही सत्य परिस्थिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे। आणि हो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण आम्ही फक्त बातम्या। सुरगाणा तालुक्यात उगम पावणाऱ्या नार पार, अंबिका, औरंगा, तानमान या पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्व वाहिनी वळवावे। महाराष्ट्राचे हक्काचे पाणी महाराष्ट्राला मिळाल्यास उत्तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल, म्हणजेच आपल्या हक्काचे पाणी आपल्याला मिळेल, म्हणजेच नार पार। काही दिवसांपूर्वी नार पार बाबत अचानक बातम्या झळकल्या। नार पारला मान्यता वगैरे वगैरे, आणि जे गप्प होते तेही बोलू लागले। खिल्ली उडविणारे सुजलाम सुफलामचे फलक झळकवू लागले। असो, देर आहे दुरुस्त आहे। एकेकाळी पुढील शेकडो वर्षाचा विचार करणारे दूरदृष्टी नेते स्वर्गवासी कर्मवीर भाऊसाहेब हिरे, टी.आर. अण्णा पवार, डॉक्टर बळीराम हिरे, डॉक्टर डी.एस. बाबा आहेर, एस.टी. नाना पवार, शांताराम तात्या आहेर, जनुभाऊ आहेर, पंडित धर्मा पाटील यांच्यासारख्या लोकनेत्यांसाठी पाणीच सर्वस्व होते। त्यानंतर डॉक्टर प्रशांतदादा हिरे यांनी पदरमोड करून पाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु 2004 नंतरची परिस्थिती अशी आली की नार पारची टिंगल टवाळणी करून नार पार हे मृगजळ असून त्यांना आरपार करू या अशा प्रकारची खिल्ली उडवीत विधानसभेचे निकालाचे परिवर्तन घडले। सन्माननीय दादांनी राजकीय मैदान सोडल्यानं जनतेचा समज झाला की पाणी प्रश्न अभिशाप तर नाही ना। त्यानंतर पाणी प्रश्न थंडावला, चळवळ पूर्णपणे मोडकळीस आली। बघता बघता त्रुटीच्या गिरणाखोऱ्यात सिंचनाचा प्रश्न बिकट होत चालला होता। दुष्काळी गावांची यादी वाढत असताना हक्काचे पाणी राखण्यात कसमादेनाचे लोकप्रतिनिधी कमी पडलेत की काय, असा प्रश्न जनतेला पडत होता। शासन दरबारी लोकप्रतिनिधित्व मिळवूनही मुत्सद्दीगिरी कोणी दाखवू शकले नाहीत। याची मोठी किंमत येत्या काळात मोजावी लागेल असे प्रत्येकाला वाटत होते। भुजबळ साहेब यांनी स्वबळाने मांजरपाडा गोदावरी खोऱ्यात वळविला। त्यांचे पाणी कालव्यात खेळते सुद्धा झाले। असे असतानाही मांजरपाडा 2चा कागदही हलला नाही। असे वाटायला लागले की भुजबळ साहेबांसारखा लोकप्रतिनिधी
आपल्या मालेगाव तालुक्यात लाभला असता तर नारपार विषय मार्गी लागला असता. नारपार प्रश्न न सुटल्यामुळे दुष्काळ, नापिकतेने किती जीव गेले याची गिनती नाही हो. पाण्यासाठी विष पिण्याची वेळ येऊन ठेपली होती. उत्तर महाराष्ट्राचा भविष्याचा हा प्रश्न लोकप्रतिनिधींनी त्याला नजरेआड केला असला तरी या भळबळीत वास्तवाला हात तो याच मातीतील कर्तव्य पारायण मंडळींनी घालण्याचा निर्धार केला आणि एक नवीन चळवळ सुरू झाली. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्वास तात्या देवरे, प्राध्यापक KN अहिरे, शिशिरदादा हिरे, माजी आमदार कैलासवासी शांताराम तात्या आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा लढा उभा राहिला. वांजुळ पाणी संघर्ष समितीची बांधणी केली. अनेक कार्यकर्त्यांचे सहकार्य घेऊन नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प मंजुरीसाठी 4 दिवस KN बाबा, देवा पाटील, शेखर दादा, पिंटू दादा सूर्यवंशी, संजय खैरनार यांनी तसेच शिवाजी अण्णा जाधव या 70 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांसह आमरण उपोषण केले. विना अन्न ह्या आंदोलनाने कसमादेनाचे लक्ष वेधून घेतले. लॉंग मार्चमध्ये JP गावित यांनी या योजनेचा समावेश करून पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. समितीनं तत्कालीन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांना सोबत घेऊन 150-200 जलप्रेमींनी थेट KMच्या डोंगराची भेट देऊन पाहणी केली. संघर्ष समितीने नारपार गिरणा नदीजोड प्रवाही वळण योजना प्रकल्प व मांजरपाडा 2 प्रकल्प जनजागृतीसाठी चंदनपुरी पासून संघर्ष यात्रा सुरू केली. प्रत्येक गावात जाऊन यात्रा काढून संध्याकाळी सभा घेऊन शेवटच्या घटकापर्यंत हा विषय पोहोचवला. कसमादेनाच्या विविध ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा ठरावे पारित करून घेत केंद्र शासन दरबारी हा विषय मांडला. ज्येष्ठ नेते शरद पवार, राष्ट्रीय नेते राहुल गांधी, तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व इतर लोकप्रतिनिधी यांच्यापर्यंत वाटेल तिथे समितीचे निखिल पवार, विश्वास तात्या, KN बाबा आणि समिती सदस्य सैरा वैरा जिथून आपला पाणी प्रश्न मार्गी लागेल तेथे जाऊन पाठपुरावा करत राहिले. जलसिंचन संस्थेचे इंजिनियर राजेंद्र जाधव यांनी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्व वाहिनी करण्यासाठी शासनाकडे विविध तांत्रिक आराखडे सादर करत वांजुळ पाणीच्या मागणीला पाठिंबा दिला. दाभडी येथे जेथे नारपारचा उगम होतो त्या सुरगाणा भागाचे माजी आमदार JP गावित सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यासाठी याचिका दाखल करणारे माजी आमदार नितीन भोसले, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई आमदार जयंत पाटील यांच्यासह तत्कालीन ग्रामविकास राज्यमंत्री नामदार दादा भुसे यांच्यासह आजी माजी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पाणी परिषद घेऊन सरकारला याविषयी जाग आणण्यासाठी प्रयत्न केला. जनभावनेचा बांध फुटला. एकच पक्ष पाणी पक्ष अशी मोठ बांधली गेली. त्यातून वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतल्याने शासनाला व राजकीय मंडळीला थंड बस्त्यात पडलेल्या नारपार प्रकल्पाबाबत ठोस भूमिका घ्यावी लागली. मेरी त प्रकल्पाचे सादरीकरण ही योजनेने विषयाचा अभ्यास सांगून गेली. या चळवळीत शेवटच्या श्वासापर्यंत समितीसोबत पाण्यासाठी खांद्याला खांदा लावून ज्यांनी लढा उभारला अशा दिवंगत झालेल्या सर्व जलयोद्ध्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत नवीन ऊर्जेने लढा पुढे सुरूच ठेवला. झालेला पाठपुरावा समितीच्या प्रामाणिक प्रयत्नांची साक्ष देत नारपार गिरणा नदीजोड वांजुळ पाणी प्रकल्प मार्गी लागल्यास 16 तालुक्यांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटून शेती उद्योगासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारने व्यवहार्य नाही म्हणून नाकारलेला नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प राज्य सरकारने 10.64 TMC पाणी वळवण्याच्या प्रकल्पाला मान्यता दिल्याबद्दल महाराष्ट्र सरकार यांचे मनस्वी आभार. डॉक्टर माधवराव चितळे समितीच्या अहवालानुसार व केंद्र जल आयोगानं निर्धारित केलेल्या पाणी उपलब्ध प्रमाणानुसार नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून 30 TMC पाणी मिळवायचे असा मानस जिवंत ठेवला.
राज्य अथवा केंद्र सरकारतर्फे प्रकल्पाला संपूर्ण निधी उपलब्ध होऊन कालबाह्य कार्यक्रमाची निश्चिती करत निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण व्हावा. चणकापूर डाव्या कालव्याची निर्मिती करून बोरी नदीपर्यंत पोहोच कालवा काढावा. अप्पर पुनत प्रकल्पाची निर्मिती व्हावी. तापी मोसम लिंक व्हावी. या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रात भविष्यात कधीही पाण्याचे संकट उभं राहू नये यासाठी हा लढा सुरूच असणार आहे, अशी कणखर भूमिका निखिल पवार यांनी घेतली आहे. भविष्यातील वाढती लोकसंख्या, शहरांचे विस्तारीकरण, उद्योग व्यवसाय, औद्योगिकीकरण बघता आज पुरेसे वाटणारे पाणी उद्या नक्कीच पुन्हा पाण्याची कमतरता भासेल. यासाठी जनता कालही सोबत होती, आजही हक्कांच्या 30 TMC पाणी मिळवण्यासाठी लढा करण्यास कंबर कसतील. इतिहास लिहिला जाईल तेव्हा आपले नाव चळवळ मोडणाऱ्यांमध्ये नव्हे तर चळवळ उभारणाऱ्यांमध्ये लिहिले जावे. कारण जल है तो कल है.